आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। अमरावती लैंगिक शोषण प्रकरणात पीडित सर्व 9 मुली मुस्लिम अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालात उल्लेख। पीडित मुली हिंदू असल्याच्या नवनीत राणा यांच्या दाव्याचं खंडन। एक मुलगी नागपूर, 4 पीडित परतवाडा आणि 3 अमरावतीतील तर काही पीडित अल्पवयीन असण्याची शक्यता। अमरावतीच्या परतवाडामधील प्रकरणावर लक्ष, चौकशी समितीकडून योग्य प्रकारे तपास सुरू। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। प्यारे खान यांनी मीडियाच्या माध्यमातून संभ्रम तयार होईल असं वागू नये, बावनकुळे यांचं आवाहन। अमरावतीतल्या परतवाडा प्रकरणातील आरोपींच्या संदर्भात गुन्ह्याचा उलगडा। मुली पटवण्याच्या विकृत स्पर्धेवरून नराधमांमध्ये वाद। आरोपी अयान आणि उझेरमध्ये वादानंतर व्हिडिओ व्हायरल आणि रॅकेटचा पर्दाफाश। मुलींना पटवण्याबाबतची स्पर्धा ही कलंकित करणारी। आमदार प्रवीण तायडे यांची प्रतिक्रिया। दुसऱ्यांच्या मुली रस्त्यावर पडल्यात का? तायडे आक्रमक। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात कठोर नाक्यावरील आरोपीनं वापरलेला फ्लॅट सेल। फ्लॅट मालकाची पोलिसांकडून चौकशी होणार। आतापर्यंत 8 आरोपींना अटक। पुणे, नाशिक, मुंबई प्रत्येक शहरात ड्रग्ज येतात। ड्रग्ज प्रकरणं थांबवण्याची ताकद सरकारमध्ये नाही का? अमित ठाकरे यांचा सवाल। ज्या प्रमाणात ड्रग्ज घेतले जातात ते खूप भीषण असल्याची ही प्रतिक्रिया। नेस्को ड्रग्ज पार्टीत बचावलेल्या तरुणीचा आणखी एक खुलासा। ऑक्टोबरमध्ये एका कार्यक्रमात ड्रग्ज घेतल्याची पोलिसांकडे कबुली। सध्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू। गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात 8व्या आरोपीला अटक। अंधेरी भागातील कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या शुभ अग्रवाल हिला दादर भागात अटक। शुभ अग्रवालनंच ड्रग्ज प्रतीक पांडेकडे डिलिव्हर केलं होतं। ड्रग्ज तस्कर मोहम्मद यासिन कुरेशीच्या घर आणि आलिशान जिमवर तोडक कारवाई। विक्रोळीतल्या टागोरनगर परिसरात म्हाडाच्या मदतीनं बुलडोझर। आरोपीवर ड्रग्ज तस्करीसह वेगवेगळे 8 गुन्हे दाखल। आरोपी मुंबई आणि ठाण्यातून तब्बल 18 महिन्यांसाठी हद्दपार।